राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 वाजलेत. आम्ही आता निघालोय आपल्या दुसऱ्या साईडवर, इथे माझ्या शेजारच्या गावात काम चालू आहे. आपलं काम ते करायचे आपल्याला. आपल्या इकडचं आता काम जे आहे तिथं काल कोटिंग झालंय, त्याचं आता सुकण्यासाठी सोडलेलं आहे, त्याला क्युरिंग करून ठेवलेलं आहे आपण. आता आपण ते निघणार आहे. मित्रांनो, काल असा विषय झाला की काल माझा माईक नसल्यामुळे समजत नव्हतं काय करायचं, कारण ब्लॉग कसा बनवणार, काय करणार, असा विषय झाला होता. काय झालं की माझा जो माईकची जे रिसिव्हर आहे तो पडला होता. मी अख्ख्या साईडवर शोधलं, तुम्ही बघू शकता माझ्या मागे साईड, तिकडे शोधलं, वरती जाऊन टेरेसवर जाऊन पण शोधलं, पण माझ्या भावाला इकडे इथे सापडला आत. त्याला तो आला 2 तासांनी, त्याला 2 तासांनी तो आत गेला आणि त्याला 2च मिनिटात सापडला, असा विषय. पण ते माईक किती कसं गरजेचं आहे हे तर खूपच विषय होता गंभीर, की मला माईक शिवाय तर ब्लॉग बनवता आला नसता. काय होतं की जे बाकीचे आवाज आहेत ते जास्त येतात, आपला फोन नॉईज कॅन्सलेशनचा नाही आहे, त्यामुळं माईक आपल्याला पहिला गरजेचंच आहे. चला आता आम्ही निघतो साईडवरती. मित्रांनो, मोसंबी आणली होती खायला, खातोय. आता वाजलेत 8:30. आपल्या इथं काम चालू आहे. आज सकाळ सकाळ लवकर आलेलो आहे. आज उपास आहे, मोसंबी आहे. चला खाऊया. मित्रांनो, हे त्या दिवशी फोडलेलं होतं, त्यात पाणी सोडून दिलेलं आहे आणि करायला थोडं काम करून घेतलंय. तर ह्या साईडचं चालू केलेलं आहे. इकडे कमी आहे त्यामुळे थोडस लवकर होईल इथलं. काय मन कितना देर में होएगा? हो जाएगा, ठीक है, ठीक. 15-20 मिनट में, ठीक है, ठीक है. देखते हैं अभी कितना टाइम लगता है. मित्रांनो, इथे आजूबाजूला काही हॉटेल वगैरे नाहीये, तर माझा उपवास आहे. आता खायला आम्हाला नाश्त्याला काहीच भेटलं नाही, म्हणून हे बघा मी आणले वेपर्स, बिस्किट आणि शेंगदाणा चक्की. काय मन चालले, घेतो खाऊन. आता इथं कामावरून लवकरच घरी जाऊन जेवायला लागेल. चला, नाहीतर मग असंच काय आणून परत खावं लागेल. आपलं इकडचं सगळं ब्रेकर मारून झालेलं आहे आणि आम्ही इथं थोडस धूळवरती मग पाणी मारलं होतं, तर खाली लिकेज होतं. तुम्हाला मी आता खाली जाऊन दाखवतो. हे बघा, हे दोन्ही स्लॅबच्या मध्ये जॉईंट आहे. तुम्हाला असं लांबून दाखवतो, म्हणजे इथे नाही. हे बघा, जॉईंट इथं तुम्ही पाणी दिसतंय, तुम्हाला मग खाली जाऊन दाखवतो पाणी किती तिथून लिकेज होते, कसं होतंय. ह्या साईडला पण पाणी भरलेलं आहे, तुम्हाला मी लिकेज खाली जाऊन दाखवतो. स्लॅब व्यवस्थित नाही भरला तर कशा प्रकारे जास्त लिकेज होऊ शकतं, त्या हे विषय आहे. आणि आपण वॉटर प्रूफिंग करणं ते गरजेचंच असतं, पण स्लॅब भरताना पण काय काळजी घ्यायची, तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की स्लॅब एका लेवल मध्ये आणि एकाच ह्याच्यात भरला पाहिजे, की नाही तर गॅप देऊन भरला, म्हणजे आज भरून उद्या भरला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो की लिकेजचा. चला, आपण तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. आपलं तर साईडचं सगळं ब्रेकर मारून झालेलं आहे. चला, आता मी तुम्हाला खाली जाऊन लिकेज दाखवतो. मित्रांनो, मी खाली आलोय, बघा तुम्ही लिकेज, ते बघा पाणी, मला पाणी पुढे तुम्हाला दाखवतो, तिथे जास्त पाणी आहे. हे बघा, आणि ती पक्षी वरती आपण पाणी मारलं होतं, तिथून लिकेज झालेले आहे. मित्रांनो, इथे बी लिकेज झालेले बघा. ते बघा, स्लॅब आहे तो असा एक लेवल मध्ये पण नाही. जो स्लॅबला बघा तुम्ही किती केलेले प्लेट जे वापरत योग्य प्रकारे बसवलं. तुम्ही बघू शकता इथे थोडस सिल्कच आहे, ही प्लेट आते ही थोडी आते अशा टाइप मध्ये झालेला आहे. बघू शकता स्लॅब एक लेवल मध्ये नाही.
आपलं इथले सगळं काम झालेलं आहे ब्रेकर मारून. तुम्ही बघू शकतात आपण इकडून चालू केलं होतं, बाजूबाजू सगळं थोडं थोडं होतं ते करून क्लिअर करून घेतलेले आपण. चला आपण जाऊया आता. आता घरी जाऊन जेवायचंय आणि आपल्या केडगावच्या साईडवर जायचंय आपल्याला. मित्रांनो साईडवर आलोय, हे बघा पोरं इथं गोट्या खेळत आहेत. आत्ताच्या जनरेशनची पोरं जास्त करून गेम खेळतात, पण पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ मी 5-6 वर्षातून बघत असं एक वर्ष पोरं गोट्या खेळतात. आमचं गाव तरी जरा थोडंसं डेव्हलप आहे, खेडेगावात वगैरे आहेत बरेचसे पोरं खेळत आहेत वगैरे, पण मी आमच्या गावात 5-6 वर्षातून बघितलेलं आहे. पोरं ब्लॉग बनवतो तुमचा मी आता. मित्रांनो आता आम्ही हे आपल्या साईडवर आता आलोय करून, थोडस घरी गेलो होतो नाही. आता विषय असा आहे की आपला आज काही काम नव्हतं इकडे, आणि आता चाय पडली, काम नव्हतं का इकडे. तुम्ही बघू शकता आपलं ग्राइंडिंग मारायचं आता काम चालू आहे, आणि हे इकडे पण तेच चालू आहे. चला मित्रांनो घरी आलतो, चहा घेतोय आता. साईडवर आपलं थोडस काम चाललंय वॉल शिफ्टिंगचं. चला मला माझं थोडस काम आहे, तिकडे पण जायचंय. चहा घेतोय आता. आपलं त्या माझ्या गावाच्या बाजूच्या साईड वरती पूर्ण ब्रेकर मारून ते काम झालेलंच आहे. आम्ही दुपारी चालू होतो. आपलं माझं ग्राइंडिंगचं पण काम झालंय. 2 बाथरूम, वरचे 2 बाथरूम राहिलेले आहे, आणि मी जिथे आपण कोटिंग केलं होतं तिथं क्युरिंग करून घेतलेले, म्हणजे पाणी थोडस मारून घेतलेलं आहे नॉर्मल नॉर्मल, आणि थोडस भरून ठेवलेलं आहे. चला तर मी चहा घेतो आणि माझ्या कामाला लागतो. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि थोडस फिरून पण आलो कालनं. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.